सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आवाज उठवलाय। शेतकऱ्यांच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणांवरील जीएसटी टॅक्स रद्द करावा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील रक्कम वाढवावी अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत केली आहे। कृषी मंत्र्यांना भेटून चर्चा करत त्यांनी निवेदन दिलंय। पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये मिळतात। दरम्यान शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 2,000 रुपयांची रक्कम मिळते। मात्र शेतकऱ्यांच्या टूथपेस्ट आणि साबणाचा सुद्धा खर्च या रकमेपेक्षा जास्त असतो। शेतकऱ्यांच्या उपकरणांवर कीटकनाशकांवर 5% ते 18% जीएसटी लावलाय। त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यानं 1 लाख रुपयांची खतं खरेदी केली तर 18,000 रुपयांचा जीएसटी सरकारला द्यावा लागतोय। शेतकऱ्यांना 6,000 रुपये देऊन त्यांच्या खिशातनं 18,000 रुपये वसूल केले जात आहेत। त्यामुळे शेती संबंधित कोणत्याही वस्तूंवर टॅक्स लावू नये अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे। काही शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेतील पैसे केवायसी अपडेट नसल्यामुळे मिळत नाहीयेत। अशा शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा। याबरोबरच पीक विमा योजना, प्रत्येक पिकाला पीक योजनेमध्ये विमा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। विमा कंपनीकडून रक्कम देण्यास टाळाटाळ कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही याप्रसंगी प्रणितीताई शिंदे यांनी केली आहे। दरम्यान प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीवरून केंद्र सरकारवर टीका केली। केंद्र सरकार आंध्र प्रदेश आणि बिहारला विशेष पॅकेज देऊन महाराष्ट्रासहित इतर राज्यावर अन्याय केलेला असून भाजपला महाराष्ट्रातील झालेला पराभव पचनी पडला नसल्याचा टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावलाय।